पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे। शरद पवारांची एनसीपी मवियासोबतच्या चर्चेतून बाहेर पडली आहे। त्यामुळे आता उद्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 32 ते 35 जागा मिळणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। प्रचाराचा पहिला नारळ फोडला आणि अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची घोषणा केली। पिंपरी चिंचवडमधील तळेवडीमध्ये सभेत ते बोलत होते। पुण्यातील जागा वाटपावरून रवींद्र धंगेकर नाराज आहेत। लाचार होऊन युती नको, निवडून न येणाऱ्या जागा भाजप सेनेला देत आहे असा आरोप धंगेकरांनी केला। त्यांचा मुलगा धंगेकर अपक्ष लढणार आहे। नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी भाजपात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत साबळेंनी भाजपात प्रवेश केला। भाजपने मुंबईतील उमेदवारांची अधिकृतपणे यादी जाहीर केली नसली तरी नुकत्याच भाजपवासी झालेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं ट्विटमधून जाहीर केलंय। दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून त्या शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत। बारामतीमध्ये एकीकडे पवार कुटुंबीय एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्याच दिवशी अजित पवारांनी शरद पवारांना धक्का दिला। शरद पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मुंबई महानगरपालिकेकरता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली। 37 उमेदवारांच्या पहिल्या यादीची सना मलिक यांच्याकडून घोषणा करण्यात आली। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं युती केली आहे। शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा देण्यात आल्या। पवारांच्या पक्षानं 52 जागांची मागणी केली होती, मात्र 10 जागांवर तोडगा निघाला। जळगावात भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली। मंत्री गिरीश महाजनांसोबत गुलाबराव पाटलांची बैठक झाली। शिवसेनेकडून 26 जागांचा प्रस्ताव देण्यात आला। हा प्रस्ताव अमान्य केल्यानं गुलाबराव पाटील बैठकीतून उठून गेले। जळगावामध्ये शिवसेना भाजप नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना उभाठा पक्षानं केलाय। शासकीय विश्रामगृहामध्ये महायुतीची बैठक झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केला आहे। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीला शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गैरहजर होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे स्थानिक नेते नॉट रिचेबल आहेत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागा वाटपाबाबत चर्चा करण्याकरता बैठक बोलावली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। शिवसेना 8 ते 10 जागांवर लढणार असून उर्वरित 56 ते 58 जागांवर भाजप लढणार असल्याची माहिती आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या शाखेबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले। 500 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असून आयात उमेदवारांना पक्षात स्थान देऊ नका अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे। मीरा भाईंदरमध्ये महायुतीत पेच कायम आहेत। भाजपनं 24 तासांमध्ये निर्णय न घेतल्यास स्वतंत्र लढू असा इशारा प्रताप सरनाईकांनी दिलाय। अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आहे। नागपुरामध्ये बावनकुळे यांच्या नेतृत्वात अंतिम बैठक पार पडली आहे। यावेळी शिवसेनेनं अवास्तव जागा मागितल्यानं युती फिसकटली अशी चर्चा आहे। अमरावतीत बैठक पार पडणार आहे। मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल। शिवसेना लढणार असलेल्या जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मीनाक्षी शिंदे यांच्याशी चर्चा केल्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे। वरणगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी विजयी नगराध्यक्षांनी वरणगाव इथून जामनेरपर्यंत ट्रॅक्टरनं प्रवास केला आणि मंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली।
त्यामुळे सुनील काळे भाजपला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मयंक खंडागळे या गुन्हेगाराला स्थान देण्यात आलंय. यामुळे चर्चांना उधाण आलंय. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. आता आपल्याला पिंपरी चिंचवडमधून एक सविस्तर बातमी बघायची आहे. महापालिकेकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतलेली आहे. चिखलीचं ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि मग अजित पवारांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय. यावेळी मी कामाचा माणूस आहे म्हणत अजित पवारांनी मतदारांना साद घातलेली आहे. महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार असा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 9 वर्ष आपलं वाया गेली आणि काय झालं तर 9 वर्षात तुम्हाला मला या माझ्या महानगरपालिकेला आशिया खंडातील श्रीमंत आता कर्जबाजारी केली असले तर हे शहाणे आहे. माझा विचार करा. या पद्धतीनं त्यांनी स्वतःची घरदारं भरली परंतु आपलं वाटोळ करून टाकलंय. ते आता पुन्हा सावरण्याची सुवर्ण संधी उद्याच्या गुरुवारी 15 जानेवारीला आपल्या सगळ्यांना चालून आलेली आहे. माझ्या दत्ता काका साडेचं अधुरं राहिलेलं स्वप्न तुम्हाला मला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे. हे आपलं ध्येय आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. त्याकरता तुम्ही एकटं समजू नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी कामाचा माणूस आहे. मी बिनकामाचा माणूस नाही. मी सकाळी 6ला साईटवर जातो आणि कामं करायला सुरुवात करतो. त्यावेळेस तर कितीतरी जोर झोपलेले असतात 80 लोक, पण आपण काम करत असतो. मुंबई बाहेरच्या पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात असून मुंबईतल्या उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार याची मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांनी शिवतीर्थावर धाव घेतलेली आहे. दोनही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी मन एकवटल्याचं दिसतंय. नवी मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल अथवा कल्याण महानगरपालिका असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उमेदवारीबाबतच्या सीट वाटपाची अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू असून आज उद्यामध्ये हे सीट वाटप जाहीर होईल. त्याचबरोबर उमेदवारांचे अर्ज सुद्धा भरण्यास सुरुवात होईल. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला थेट 24 तासांचा अल्टिमेटमच देऊन टाकलाय. ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय झाला नाही तर आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशाराच प्रताप सरनाईक यांनी दिलाय. मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की साहेब मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. बीडमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींकरता कर्ज स्वीकारलं जात असून महापालिका निवडणूक संपायच्या आधीच भाजपनं जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आनंदराव अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका मनीषा रहाटे यांनी नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अनेक कार्यकर्तेही त्यांच्या सोबत होते. अहिल्यानगरमध्ये महायुतीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील जागा वाटपावर जवळपास एकमत झालेलं असलं तरी शिवसेनेसोबत असलेल्या मतभेदांमुळे निर्णय लांबत असल्याचं चित्र आहे. फायनल यादीवर आता फडणवीस, शिंदे आणि अजित पवार निर्णय घेणार आहेत.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि हिंदू कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीमध्ये सूरज चव्हाण यांना सुनील तटकरे यांनी वाचवलं असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. तसंच खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांच्या हत्येतील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांना वाचवण्याचे प्रयत्न सुनील तटकरे करतायत असाही गंभीर आरोप थोरवे यांनी केलाय. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली असताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं विधान केलंय. शिवसेना शिंदे गटालाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नालासोपाऱ्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 37 वर्षाच्या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल 62 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त झालेला आहे. मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्रदूषणाचा कहर अनुभवला. हवेची गुणवत्ता आणि त्याचा निर्देशांक थेट 200च्या अंकावर पोहोचलाय. प्रदूषणामध्ये अचानक मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. नागरिकांची घुसमट झालेली आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना असह्य त्रास सहन करावा लागतोय. पुढचे काही दिवस शहरातील प्रदूषण चिंता वाढवणारं असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांचं लँडिंग मुंबईच्या सध्याच्या विमानतळामार्फतच होत आहे. विमानांना मुंबईपर्यंत आणून मग नवी मुंबईच्या दिशेनं वळवलं जात आहे. या विमानतळाकरता नवीन मार्ग तयार झाले नसल्यानं या प्रकारे विमानं उतरवली जात आहेत. महारेरानं जारी केलेल्या वसुलीच्या आदेशांची अंमलबजावणी राज्यात अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. घर खरेदीदारांना देय असलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल 2/3 रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. गेल्या आठवड्यापर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार 1287 तक्रारींमधून वसुलीकरता निश्चित केलेल्या 791.55 कोटी रुपयांपैकी केवळ 262.68 कोटी रुपये म्हणजेच सुमारे 33% रक्कमच प्रत्यक्ष वसूल झाल्याचं दिसून आलंय. यूपीआयच्या माध्यमातून देशात दरमहा 20 अब्जाहून अधिक व्यवहार होत आहेत. देशातील एकूण डिजिटल पेमेंटमध्ये यूपीआयचा वाटा 85% आहे. या सुविधेचा वापर करण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून बिहार सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 2च दिवस आता उरलेले आहेत. या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 10,000हून अधिक अर्जांचं वितरण करण्यात आलंय. 44 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेली आहेत. मुंबईतील घरांच्या किमतीचा परवडणारा दर 47% इतका आहे. नोकरदारांना मासिक कमाईची सुमारे अर्धी रक्कम घराकरता घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यावर खर्च करावी लागतेय. एका अहवालातून हे समोर आलंय. देशातील इतर महानगरांचा विचार करता मुंबईत घर घेणं परवडत नसल्यानं अनेकांच्या स्वप्नाला घर लागल्याचं चित्र आहे. रस्त्याने चालताना सुरक्षितता वाढवण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी करण्यासह अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं डाव्या वळणावरील ब्लाइंड स्पॉट निर्मूलन करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे आणि त्याकरता कोलकाता, दिल्ली, भोपाळ या शहरांमधील वाहतुकीचा आढावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरील डाव्या वळणांची पाहणी केलेली आहे. कराडमध्ये सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातील पशुपक्षी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रदर्शनातील पुगनूर या जातीची 2.5 फुटाची गाय आणि 12 किलो वजनाचा टर्की कोंबडा नागरिकांचं विशेष आकर्षण ठरतो आहे.